गणपती बाप्पा मोरया. हे उकडीचे मोदक बघताय. या मोदकांची एक विशेषता आहे, ते बनले आहेत इडली पात्रामध्ये. आणि चला तर मग बघूया याची रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा 2 वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर किसलेला खोबरं, ओलं खोबरं आणि दूध, त्यानंतर तूप, किसलेला गूळ. हे झालं साहित्य. आता बघूया रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा उकड काढून घेऊयात. उकड काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ आणि पाणी. पाणी अगदी समप्रमाणात घ्यायचं आहे, तांदळाच्या पिठासारखंच. म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच पाणी. 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे तर 2 वाट्या पाणी आपण घेणार आहोत. 2 वाट्या पाणी घेतलंय, त्यामध्ये घालणार आहोत आपण दूध. त्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप घालणार आहोत आणि अगदी किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. पण मी हे मीठ नंतरहून घालणार आहे, तुम्ही यातही घालू शकता. आणि या सगळ्यांना व्यवस्थित ढवळून घ्यायचे. त्याला व्यवस्थित उकळी आली की त्यात आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पूर्ण मिश्रणाला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की त्यानंतर त्यात आपल्याला जे पीठ ठेवलंय ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जे पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 4 मिनिटाची उकळ काढून घ्यायची आहे. आणि उकड काढल्यानंतर एवढी काळजी घ्यायची आहे की ते झाकण आपल्याला लगेचच्या लगेच उघडायचं नाही आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला त्याचं झाकण उघडायचं आहे, म्हणजे आपली उकड व्यवस्थित मऊ होईल. हे आता मी मीठ मिक्स केलं आहे. आता व्यवस्थित आपलं जे उकड आहे ती झाली आहे मिक्स. त्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण एक 2 ते 4 मिनिटाची वाफ काढून मग बंद केली आहे उकड आणि साईडला तशीच ठेवली आहे. त्यानंतर आपण जे मोदकासाठी लागणारं मिश्रण आहे ते बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला तूप मी कढईत घालून घेतलेलं आहे. आणि तुपामध्ये आपण मिक्स करणार आहोत ओला खोबऱ्याचा किस. हा ओला खोबऱ्याचा किस तुम्ही मिक्सरमधूनही वाटू शकता किंवा तुम्ही खोवूनही घेऊ शकता. मी मिक्सरमधून वाटून घेतला आहे. तुम्हाला जसा सोपा पडेल तसं तुम्ही वापरू शकता. आता आपण तुपामध्ये खोबऱ्याचा किस घातला आहे, तो आपण एक 2 ते 4 मिनटं परतवून घ्यायचा आहे. 2 ते 4 मिनटं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत किसलेला गूळ. तुम्ही गूळ पावडरही वापरू शकता, पण माझं असं मत आहे की तुम्ही एक ऑर्गॅनिक गूळ किसून घेऊन मगच घाला, म्हणजे तो व्यवस्थित चविष्ट असं सारण तयार होईल. त्यानंतर आपण जो गूळ आता घातलेला आहे तो लगेच मिक्स होईल आणि तो मिक्स झाल्यानंतर एक सारण आपल्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित पूर्ण परतवून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित एवढं मिक्स झालं पाहिजे की एक गोळा तयार होईल असा. पण एवढी काळजी घ्यायची आहे की ते अगदी कडक व्हायला नको, म्हणजे आपल्याला ते सारण भरायचं आहे मोदकामध्ये ते अगदी मऊसूद आणि छान असायला हवं. आता आपलं मिश्रण तयार आहे. आपण एका दुसऱ्या भांड्यात ते काढून साईडला ठेवूया, म्हणजे ते व्यवस्थित गार होईल आणि गार झाल्यानंतर मोदक बनवता येतील. आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आपली उकळही 10 ते 15 मिनिटानंतर आपण काढून एका चांगल्या स्वच्छ ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेणार आहोत. आणि एक थोडासा हलकासा पाण्याचा हात लावून एक मऊसूद असा लोण्यासारखा गोळा बनवून घेणार आहोत. अगदी पाणी खूप कमी वापरायचं आहे, कारण जास्त पाणी घेतलं तर आपली उकड बिघडणार आहे. अगदी 2 मिनिटानंतर आपण मोदक बनवायला घेणार आहोत. एक मोदकाचे असे 21 गोळे बनवून घ्या आधीच, म्हणजे मोदक आपले अंदाज आपल्याला येऊन जाईल की किती बनतील. तसं मी 2 मोदक तुम्हाला बनवून दाखवत आहे. एक मोदक आपण बनवायला घेतला आहे, त्यामध्ये पाळी केल्यानंतर थोडंसं सारण आपण घालू आणि आपण नेहमी कशा पाकळ्या बनवतो तशा पाकळ्या बनवून घेऊन एक मोदकचा आकार देण्याचा प्रयत्न करूयात. असा आकार देताना कधी कधी तो आकार आपला पाकळ्यांचा होत नाही व्यवस्थित. मग त्यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक मी तुम्हाला आज सांगते. एक चमचा घ्यायचा आहे, त्याला थोड्याशा कड्या हव्या आणि त्यात आपण असं थोडंसं चमच्याने त्याला असं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे. मग बघा, थोडासा मोदक ॲटलिस्ट मोदक झाल्यासारखा तरी वाटेल. आणि ही जर रेसिपी नाहीच मोदकाची आवडली तुम्हाला, तर म्हणजे ही पद्धत नाही आवडली बनवायची, तर आपला साचा तर तयारच असतो नेहमीसाठी. तो साच्यात सारण घालून आपण बनवू शकतो. असे हे या प्रकारचे मी 2 मोदक बनवले आहेत.
आता हा दुसरा मोदकही आपण तसाच बनवणार आहोत. तसा मी आधी बनवला होता. चमच्याच्या साहाय्याने एक आपण त्याला असे छान कोणे देण्याचा प्रयत्न करूयात आणि मोदक बनवूयात. असा हा मोदक आपला दुसराही मोदक तयार होतो आहे. बाकी मोदक कसाही असो उकडीचा, पण खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतो आणि हेल्दीही असतो. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मलाही सांगा. तर आपला हा दुसरा मोदकही आता तयार आहे. तो मोदक झाला की आपण दुसरी पद्धत बघूयात. ही दुसरी पद्धत जी मी सांगत होते की साच्यामध्ये एक उकड भरायची थोडीशी, त्याला आतमध्ये थोडंसं प्रेस करायचं, त्यानंतर त्याला चमच्याने आतमधला भाग काढून घ्यायचा आणि त्याच्यात सारण भरायचे. सारण भरल्यानंतर वरतून व्यवस्थित बंद करण्यासाठी एक पाळी लावायची आहे आणि मग असा आपला मोदक आता तयार आहे. बघा कसा दिसतोय, अगदी बाजारातून विकत आणल्यासारखा, जसा खोव्याचा मोदक बनतो अशा आपले मोदक अशा प्रकारे तयार आहेत. आपण आता त्यांना एक वाफवून घेऊया आणि वाफवून घेण्याची इथे एक मी वेगळी म्हणजे इडली पात्र वापरलेलं आहे. तुम्ही दुसरं भांडंही वापरू शकता. इडली पात्रात वाफवण्यासाठी मला आज केळीचं पान भेटलं नाही, तर मी फक्त भांड्यांना त्या थोडंसं तूप लावलं आहे आणि त्या साच्यामध्ये तूप लावून मोदक आपले ठेवले आणि मोदक व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यांची कडा अशी वरतून वाकायला नको आहे. ते व्यवस्थित ठेवल्यानंतर इडली पात्रात ठेवायचे. ते इडली पात्रात ठेवले, त्यांना एक 10 ते 12 मिनटं वाफवून द्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं झाले की आपले मोदक तयार होतील. हे बघा 10 ते 12 मिनटानंतर आपले मोदक तयार आहेत. ते मोदक आपण काढून घेऊयात. दिसायला तर छान दिसत आहे मोदक अगदी. अरे वा, आपले मोदक तयार आहेत. बाप्पांच्या प्रसादासाठी बाप्पांना नैवेद्य दाखवला, बाप्पांची आरती केली. तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात.